नमस्कार, मी साक्षी. न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत. भंडारा जिल्ह्याच्या पवनी तालुक्यातील कोरदुली येथे एका काळजाचा थरकाप उडवणारी घटना समोर आली असून घटनेत कोदुर्ली येथे जंगलात झाडूच्या काड्या कापण्यासाठी गेलेल्या 55 वर्षीय इसमावर दबा धरून बसलेल्या वाघाने हल्ला करून त्यांना जागीच ठार केला. सदर संपूर्ण थरार मृतकाच्या पत्नीच्या डोळ्यादेखत घडला असून वाघाच्या या हिंस्र रूपामुळे परिसरात सध्या भीतीचं सावट पसरलंय. प्राप्त माहितीनुसार बाबूराव नथू पिल्लेवान असे मृतकाचं नाव आहे. बाबूराव हे शुक्रवारी दिनांक 22 मे रोजी पत्नीसह गावाशेजारील जंगलात झाडूच्या काड्या कापण्यासाठी गेले होते. दोघेही आपापल्या कामात मग्न असताना दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक बाबूराव यांच्यावर झडप घेतली. वाघाने हल्ला करताच बाबूराव यांनी वाचवण्यासाठी आरडाओरडा केला असता पत्नी धावून गेली आणि पतीला वाघाच्या जबड्यातून सोडवण्यासाठी आरडाओरडा करीत त्यांनी मदतीसाठी जवळील लोकांना आवाज दिला. मात्र घनदाट जंगल आणि वाघाचा जबर विळख्या यामुळे काही वेळातच बाबूराव यांनी जागीच प्राण सोडले. एकंदरीत डोळ्यादेखत पतीला काळाने ओढून नेल्याचं पाहून पत्नीला मानसिक धक्का बसला. सदर घटनेची माहिती मिळताच कोदुर्ली आणि परिसरातील गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच घटनेचे गांभीर्य लक्षात घेता वन विभागाचे अधिकारी आणि पोलीस दल ही घटनास्थळी तत्काळ दाखल झाला. या घटनेमुळे वन विभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करून गावकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त करत नरभक्षक वाघाचा तत्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी केली आहे. या बातमीसह इथेच थांबतोय. तुम्ही पाहता न्यूज 24 सह्याद्री.